आहे ती गोव्यातल्या अग्नितांडवासंदर्भात। गोव्यातल्या अग्नितांडवाचा एक व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय। नाईट क्लबमध्ये पार्टी रंगात आली असतानाच ही आग लागली आणि आगीची दुर्घटना कशी घडली, क्लबमधला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आग लागल्यानंतर क्लबमध्ये लोकांची एकच पळापळ उडाल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। तर नेमका व्हिडिओ काय आहे ते देखील आपल्याला पाहायचं आहे। मात्र आग लागल्यानंतर क्लबमध्ये एकच धावपळ उडालेली होती। गोव्यातल्या अग्नितांडवाचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। हे दृश्य आपण पाहतो आहोत। कशा प्रकारे या क्लबमध्ये हे नृत्य सुरू होतं, लोकांची गर्दी झालेली होती, पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आणि हा डान्स सुरू असतानाच मागच्या बाजूला अचानकपणे ही आग लागली। दरम्यान सुरुवातीला ही आग आहे की या नृत्याच्या प्रकारातलाच एक भाग आहे, कारण स्मोक मोठ्या प्रमाणामध्ये इथे जाणवला। त्यामुळे लोकांना या आगीची कल्पना सुरुवातीला मिळाली नाही, मात्र अचानकपणे ठिणग्या उडू लागल्या आणि त्यानंतर मात्र एकच धावपळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीच्या क्षणामध्ये लोकांना ही आग आहे की या नृत्याचाच भाग असलेला स्मोक आहे हे कळायला मार्ग नव्हता, मात्र नंतर मोठ्या प्रमाणामध्ये ठिणग्या उडाला आणि आगीनं रौद्र रूप धारण केल्यानंतर लोकांची मोठी धावपळ उडाल्याचं चित्र या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान गोवा पोलिसांकडून या संदर्भात नेमका हा व्हिडिओ याच क्लबमधला आहे का याची पुष्टी करण्यात आलेली नाही। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत, कशा प्रकारे समोरून घेतलेला हा व्हिडिओ आणि एका बाजूने घेतलेला हा व्हिडिओ आपण पाहतोय। ही नृत्यांगना या ठिकाणी नृत्य सादर करत होती, बँड या ठिकाणी वाजवला जात होता। नेमकं त्याच वेळी वरच्या बाजूला काहीसा आग लागल्याचा प्रकार समोर आलेला होता, मात्र सुरुवातीला कुणाच्याही लक्षात आलेलं नाही। सुरुवातीला आपण पाहतोय की कशा प्रकारे इथं आग लागली होती, मात्र लोकांना हा एक नृत्याचाच भाग आहे का, कारण इथं स्मोक देखील पाहायला मिळालेला होता। मात्र नंतर ठिणग्या पडायला सुरुवात झाली, आगीनं रौद्र रूप धारण करायला सुरुवात झाली आणि वाद्यवृंदासह नृत्य करणारी नर्तिका त्याचबरोबर इतर लोकांची एकच धावपळ उडाल्याचं या दोन्ही दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। हे एका बाजूने घेतलेलं हे दृश्य आपण पाहतोय, तर समोरून घेतलेलं हे दृश्य यामध्ये देखील कशा प्रकारे या वरच्या भागामध्ये ही आग लागलेली होती आणि ठिणग्या उडायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र लोकांची धावपळ उडाली। दरम्यान हा व्हिडिओ समोर आलेला असला, हे दोन्ही व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आलेले आहेत। हे दोन्ही व्हिडिओ समोर आलेले असले तरी गोवा पोलिसांनी मात्र या व्हिडिओ संदर्भात अद्याप पुष्टी केलेली नाही। हा व्हिडिओ त्याच क्लबमधील आहे का हे अद्याप समजू शकलेलं नाही। मात्र गोव्यातील अग्नितांडव नेमकं कसं घडलं हे या दृश्यांमधून पाहायला मिळतं आहे। हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत। तर या संदर्भात मुख्यमंत्री आमचे प्रतिनिधी अमित कौशिक यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधलेला आहे। मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेले आहे ते आपण पाहूया। हमारे साथ बात करने के लिए गोवा के मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी हैं। प्रमोद जी, बहुत बहुत धन्यवाद इस दुखद घड़ी में आप जुड़े हैं। गोवा के आरपुरा में ये हादसा हुआ, 25 लोगों की मौत हुई। सर, पूरी क्या है जानकारी? ये इंसिडेंस आरपोरा के एक नाइट क्लब में हुआ। जी। वहाँ पे अप्रोक्सीमेटली 12 बजे के आसपास वहाँ पे आग लगी और आग के दुर्घटना के कारण ढेर जी। सारे लोग कहने बाहर नहीं आ पाए और उसी दौरान यानी जो कुछ बाकी लोग थे वो बाहर आए, वो तो बच गए, लेकिन इस क्लब के नीचे जो उनका डाउनस्टेयर्स ये जो था जी। उसमें जाके आग के वजह से वो लोग वहां रुके, बट सफोकेशन के वजह से उनकी दुर्घट मृत्यु हो गई है। मैं उनके प्रति दुख व्यक्त करता हूँ। अप्रोक्सीमेटली 25 लोग की ये दुखद निधन हुआ। बाकी 6 लोग गोवा मेडिकल कॉलेज में एडमिट है। मैं खुद 2 बजे वहां पे पहुंचा। मैंने पूरे मेरे एडमिनिस्ट्रेशन के सभी पदाधिकारी वहां पे थे, डीजीपी से लेके कलेक्टर सभी लोग वहां पे थे। जो दुर्घटना क्यों हुई इसके लिए मैंने मजिस्ट्रेट इंक्वायरी तो लगाई है। उसका रिपोर्ट तो आ जाएगा, लेकिन प्रिलिमिनरी वी हैड फाइल्ड द एफआईआर अगेंस्ट दैट क्लब और जो उनके जनरल मैनेजर्स और बाकी उनको अरेस्ट किया है। उनके जो ओनर उनके खिलाफ भी अरेस्ट वारंट निकाला हुआ है। सर, टोटल इसमें कितने लोग अभी इंजर्ड हैं जो अभी हॉस्पिटल में एडमिट हैं? 6 लोग इंजर्ड है, लेकिन दे आर आउट ऑफ डेंजर। उनकी ट्रीटमेंट गोवा मेडिकल कॉलेज में चल रही है। सर, आप मानते हैं कि कहीं ना कहीं ये लापरवाही हुई है? इस तरीके से 100 लोगों का वहां होना, नीचे बेसमेंट में पूरी व्यवस्था ना होना, अब इसमें 25 लोगों की मौत हुई, कहीं ना कहीं मानते हैं बहुत बड़ी लापरवाही है?
इसकी तो पूरी इंक्वायरी लगी है, उसका इंक्वायरी का जब रिपोर्ट आएगा तब पता चलेगा। लेकिन डेफिनेटली जो दुर्घटना हुई है उसके लिए मैं दुख व्यक्त करता हूँ कि उनके ऐसी अगर घटना नहीं होनी चाहिए थी। जी गोवा के हिस्ट्री में पहली बार इस तरह की दुर्घटना हुई है। उन्होंने फायर सेफ्टी नॉर्म्स, कंस्ट्रक्शन नॉर्म्स फॉलो किए क्या नहीं है, उसकी पूरी जांच करने के बाद ही स्टेटमेंट किया जाएगा। सर, जो थैंक यू। एफआईआर हुई है क्या उसमें आरोपियों क्यों भी नाम है जो ये संचालन कर रहे थे जी हाँ, नाइट क्लब बिल्कुल। का? जो उसके जो क्लब ओनर्स से लेकर उनके जनरल मैनेजर्स, उन सभी का नाम रहेगा। थैंक यू। थैंक यू सर। दरम्यान गोव्यातल्या बर्श बाय रोमिओ लेन क्लबमध्ये घडलेली आगीची दुर्घटना शुक्रवारी घडली असती तर मृतांचा आकडा हा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता होती। कारण शुक्रवारी देशभरातून मोठ्या संख्येनं पर्यटक गोव्यामध्ये येत असतात। बर्श हा बार नदीकाठावर आहे। भारतातला पहिला आयलँड बार अशी या बारची ख्याती आहे। त्यामुळे पर्यटकांची या बारला मोठी पसंती देखील पाहायला मिळते। प्रत्येक जोडप्याकडून या बारमध्ये एंट्रीसाठी वीकेंडला 4,000 रुपयापर्यंत तर वीकडेजला 2,000 ते 2,500 रुपयापर्यंत शुल्क घेतलं जातं। बहुतांश पर्यटक हे प्रेमी युगुल असतात। नुकतंच लग्न झालेली जोडपी देखील हनीमूनसाठी इथं येत असतात। नाईट क्लबचा अनुभव घेण्यासाठी हे पर्यटक मोठ्या संख्येनं पहिल्याच रात्री म्हणजे शुक्रवारी अनेक क्लबची वाट धरतात। मात्र शनिवारी ही संख्या निम्म्याहून कमी होते। मात्र शुक्रवारी जर ही आग लागली असती तर ही दुर्घटना अजून मोठी झाली असती अशी भीती होती। मात्र रविवारी ही आग लागली आणि या आगीमध्ये 25 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी सध्या घटनास्थळावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गुरुप्रसाद, नेमकी सध्याची स्थिती काय आहे? सध्या कूलिंग ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे का? आणि आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान काही व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत। हे या क्लबमधील असल्याचं सांगितलं जात आहे। व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की नृत्य सुरू असतानाच नेमकी ही आग लागलेली होती आणि एकच खळबळ उडाली। सागर आपण एकंदरीत बघितलं तर अगदी दुर्दैवी जी घटना आहे ती इथे घडलेली पाहिजे। आतापर्यंत 25 जणांच्या ह्याच्यामध्ये मृत्यू झालेला आपण पाहिलं होतं। असं दुर्दैवी अशी ही घटना घडली आहे। परंतु या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे पोलीस प्रशासन असतील, अधिकारी असतील, ते आतमध्ये जाऊन त्याची पाहणी त्यानंतर जो काही रिपोर्ट परंतु एकंदरीत गोव्याचे जे त्यांनी मात्र जे ओनर त्यांच्यावर कारवाई करा। गुरु, नेमका आवाज तुमचा आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येणारच आहोत आणि सविस्तर घटनेची माहिती आम्ही घेणार आहोत। मात्र अत्यंत दुःखद आणि तितकीच धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल। तर काही व्हिडिओ देखील आता समोर आलेले आहेत। नाईट क्लबमध्ये पार्टी रंगात आली असतानाच ही भीषण आग लागली। यामध्ये 25 जणांचा मृत्यू झालेला आहे। 20 पेक्षा अधिक जणांचा यामध्ये गुदमरून मृत्यू झालाय, तशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेली आहे। तर 6 जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पुन्हा एकदा जाणार आहोत गुरुप्रसाद यांच्याकडे। गुरुप्रसाद, काय अधिक माहिती आहे? जे व्हिडिओ समोर आलेले आहेत ते याच क्लबमधील होते का? कारण नृत्य सुरू असतानाच, डान्स सुरू असतानाच ही आग लागली आणि एकच खळबळ उडाली। नक्कीच आपण एकंदरीत ज्या ठिकाणी तर त्या ठिकाणी जे 25 जणांचा पोलीस प्रशासन मात्र त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल देखील झालेलं आहे आणि पोलीस आतमध्ये जाऊन त्याची पाहणी करून त्यासोबत त्यांचे अधिकारी देखील आहेत। असं असताना गोव्याचे जे मंत्री आहेत त्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी यांना जे आदेश केलेले आहेत, डीजीपीना आदेश केलेले आहेत की या संदर्भात जे कोण मालक असतील, ओनर असतील त्यांच्याशी तुम्ही त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिलेले आहेत। परंतु अद्यापर्यंत पोलिसांकडून तशी कुठलीही माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही। सागर, नक्कीच गुरुप्रसाद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान घडलेल्या दुर्घटनेसंदर्भात आम आदमी पक्षाचे जॉईंट सेक्रेटरी मॅन्युअल कार्डोज यांनी कलंगूटमधील स्थिती आणि सरकारवर गंभीर आरोप केलेले आहेत। नेमकं त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। काय आहेत की 25 जण गेले आणि 200 जण गेले म्हणून याच्यामध्ये काय सरकारला काय फरक पडणार नाही। सरकारला पूर्ण माहिती आहे की हा जे क्लब जे चालतात त्याच्यावरच ही सरकार चालते आहे। हे क्लब तर बंद झाले ना, या सरकारचं काय चालणार नाही। ह्या सरकारला फक्त क्लब नाही, हे पुरा कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी जे आहेत ना, मी बोलू पण नाही शकत अशी स्थितीवर ही आणलेली आहेत
की आमच्यासारख्या लोकांना, आमच्यासारख्या लेडीज लोकांना रस्त्यावर यायला भीती वाटते आहेत, अशी परिस्थिती करून ठेवलेली आहेत. अशी परिस्थिती आहे त्या लोकांची. आणि हे जे सर्व जे बाहेरचे जे आलेले आहेत, यांची दादागिरी एवढी वाढलेली आहेत ना, की सरकारला ते पडलेले नाही आहेत. सरकार म्हणतो की माझं शेअर मला भेटलं, बस झालं. तुम्ही काय पण करा, पाहिजे तेवढी तुम्ही इलिगलिटी करा, पाहिजे तेवढी करा, फक्त माझे जे काय खिशात यायचे आहे ते माझ्या खिशात आला पाहिजे. आणि गोवा नाईट क्लबमधील आगीसंदर्भात एक मोठी अपडेट आता समोर येते. नाईट क्लबच्या 2 मालकांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या मालकांवर आता दाखल करण्यात आला आहे. नाईट क्लबच्या व्यवस्थापकाविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दुर्घटनेमध्ये 25 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता कठोर कारवाई गोवा पोलिसांकडून केली जाते. या नाईट क्लबच्या 2 मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.